सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या चिपळूण तालुक्यातील कामथे येथे निसर्गरम्य परिसरात कोकण विभागीय दिगंबर जैन धर्मक्षेत्र रत्नत्रयगिरी तिमाखाने उभे आहे। चिपळूण शहरापासून फक्त 4 किलोमीटर, रत्नागिरीपासून 85 किलोमीटर, पुण्यापासून 235 किलोमीटर आणि मुंबईपासून 250 किलोमीटर अंतरावर एका छोट्याशा धरणावर हे जैन धर्मक्षेत्र स्थानापन्न आहे। मुंबई गोवा महामार्गावर जैन धर्मक्षेत्र उभे करणे या उद्देशापोटी चिपळूण तालुका दिगंबर जैन समाजोन्नती मंडळ या संस्थेच्या छत्राखाली कासार जैन समाज 2005 साली संघटित झाला। येथील स्वर्गीय बाळासाहेब माटे या जैनेतर दानशूर व्यक्तीने 2007 साली या मंदिरासाठी 20,000 स्क्वेअर फूट जागा दान केली। या भूमिदातारांच्या औदार्यामुळेच हे ध्येय साध्य झाले। श्री 108 सोमसेन महाराजांचा आणि श्री 108 प्रणामसागर महाराजांचा आशीर्वाद, कार्यकारिणीचा आणि श्रावकांचा सकारात्मक पाठिंबा यामुळे अध्यक्ष शशिकांत मोहिरे आणि कार्याध्यक्षा श्रीमती पुष्पावती पाटील यांच्या अथक परिश्रमाला उत्तुंग यश लाभले आणि 12 ते 16 डिसेंबर 2015च्या शुभ मुहूर्तावर पंचकल्याणक प्रतिष्ठापना महोत्सव संपन्न झाला। या धर्मक्षेत्रावरील मंदिरात 24 गर्भदेवालयात विराजमान असलेल्या मूलनायक श्री 1008 भगवान अभिनंदननाथ तीर्थंकरांच्या सभोवार विराजमान झालेल्या 24 तीर्थंकरांच्या मूळ वर्णातील प्रतिमांच्या मनोहारी दर्शनाने मन मंत्रमुग्ध होते। मूलनायकांच्या दोन्ही बाजूला आरशात प्रतिबिंबित झालेल्या अनंत प्रतिमांच्या मनमोहक दर्शनाने मन तृप्त होते। गर्भदेवालयाच्या बाजूला कमलासनावर प्रतिष्ठापित केलेल्या श्री 1008 भगवान चिंतामणी पार्श्वनाथांच्या दर्शनाने खरोखर चिंतामुक्त करणारे चिंतामणी पार्श्वनाथ हेच आहेत याची खात्री पटते। शिखरस्थ गर्भदेवालयातील श्यामवर्णीय श्री 1008 भगवान मुनी सुव्रतनाथ जिनेंद्रांच्या लुभावनी अनंत प्रतिमांचे दर्शन आपले संकटमोचन करणारच याबद्दलचा आत्मविश्वास बळावतो। मंदिरासमोरील दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणाऱ्या नदीवरील धरणाच्या संथ जलाशयातील मंदिराच्या प्रतिबिंबित झालेल्या देखण्या दर्शनाने भविष्य काळातील कोकणच्या पावापुरीचे दर्शन झाले म्हणून धन्यता वाटते। कोकणातील एकमेव असे सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य परिसरात विसावलेले धर्मक्षेत्र रत्नत्रयगिरी येथे भाविकांनी भेट देऊन दर्शनाचा पुण्यलाभ घ्यावा।